वास्तुपुरुषाच्या निर्मितीबद्दल एक कथा धर्मग्रंथांमध्ये आढळते। ही कथा देव आणि दानव यांच्यातील युद्धाबद्दल आहे। या युद्धात भगवान शिव देवांच्या बाजूने लढत होते, तर अंधकासूर नावाचा राक्षस दानवांच्या बाजूने लढत होता। या युद्धादरम्यान जेव्हा भगवान शिवांच्या घामाचे काही थेंब जमिनीवर पडले, तेव्हा एका अत्यंत विशालकाय आणि शक्तिशाली अशा जीवाचा जन्म झाला। देव आणि दानव दोघेही या अवाढव्य जीवाला पाहून भयभीत झाले। दानवांना वाटले की देवांच्या बाजूने एक नवीन देव अवतरला आहे, तर देवांना वाटले की दानवांच्या बाजूने एक नवीन दानव अवतरला आहे। या द्विधा मनस्थितीमुळे युद्ध थांबले। अखेरीस देव आणि दानव दोघांनीही त्या अवाढव्य जीवाला ब्रह्मदेवाकडे नेले। त्या विशालकाय देहाला ब्रह्मदेवापुढे पोटावर झोपवण्यात आले। त्याच्या शरीराच्या काही भागांवर देवतांनी तर काही भागांवर दानवांनी ताबा घेतला। ब्रह्मदेवाने या विशालकाय देहाची ओळख, हा माझा मानसपुत्र आहे, आजपासून याला वास्तुपुरुष म्हणून ओळखले जाईल। यासोबतच ब्रह्मदेवाने असाही आदेश दिला, आजपासून या भूतलावर वास्तुपुरुषाचे नियम लागू होतील, ज्याला वास्तुशास्त्र असे संबोधले जाईल। तसेच जो कोणी वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार कोणत्याही प्रकारचे भवन, घर, इमारत, शहर इत्यादींचे बांधकामाची रचना करतील, त्याला वास्तुपुरुषाच्या शरीराचा ताबा घेतलेले देव त्याच्या कार्यात नेहमीच मदत करतील। तसेच जो कोणी वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार बांधकामाची रचना करणार नाहीत, त्याला वास्तुपुरुषाच्या शरीराचा ताबा घेतलेले दानव भयंकर पीडा देतील, त्यांच्या जीवनात सतत विभिन्न समस्या उत्पन्न करतील। आणि अशी झाली वास्तुपुरुष आणि वास्तुशास्त्राची निर्मिती। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच वास्तुसंबंधी ज्ञानासाठी फॉलो करायला विसरू नका। हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कोणाच्या तरी आयुष्यात या माहितीमुळे नक्कीच बदल घडू शकतो।